नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे 22 जूनची ब्रेकिंग न्यूज। डीए मध्ये बंपर वाढ 60% वरून 63%। 55 लाख कर्मचारी मालामाल तर 69 लाख पेन्शनधारक पण मालामाल। या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। 22 जूनची सर्वात मोठी खुश खबर घेऊन आलोय। सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी लॉटरी लागली आहे। जुलै 2026 चा महागाई भत्ता डीए 2% किंवा 3% वाढणार हे जवळपास फिक्स झाले आहे। AICPI WI च्या एप्रिल महिन्याचा आकडा 149.9 वर पोहोचला। म्हणजे सध्याचा महागाई भत्ता 60% डीए वाढून 63% होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। 55 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होणार। घोषणा कधी होणार? पगारात वाढ किती होणार? सर्व गणित आजच्या व्हिडिओत पहा। कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सरकारचा मोठा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जुलै 2026 चा महागाई भत्त्यात लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळू शकतो। आजचे महत्त्वाचे अपडेट पुढील प्रमाणे पाहूया। अपडेट: वेतन आयोगाच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या महागाई भत्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे 55 लाख पेक्षा जास्त कर्मचारी आणि 69 लाख पेक्षा जास्त पेन्शनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एका वर्षातून दोनदा आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीमध्ये वाढ करत असते। याआधी जानेवारी 2026 मध्ये लागू होणारा महागाई भत्ता 2% वाढवला गेला आणि 60% करण्यात आला। ही घोषणा 18 एप्रिल 2026 मध्ये अधिकृत जाहीर करण्यात आली। ऑल इंडिया एमपीसी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष रणजित सिंग पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या महिन्याच्या 6 महिन्यांसाठी जुलै ते डिसेंबरच्या या कालावधी मधला महागाई भत्ता म्हणजे डीए आणि डीआर आता सप्टेंबर मध्ये जाहीर होऊ शकतो। या मध्ये एप्रिल 2026 चा AICPI IW चा आकडा 0.8 पासून वाढून 149.9 पर्यंत पोहोचला आहे। आता जुलै महिन्याची महागाई भत्ता मे आणि जूनच्या डेटावर अवलंबून असेल आणि त्यावर महागाई भत्ता वाढवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता आता 2 किंवा 3% परत वाढवणार आहे हे निश्चित झाले। पगारवाढीचे गणित पहा। जर तुमचा पगार 50,000 असेल तर 60% प्रमाणे आता सध्या हातात मिळणारा तुमचा डीए आहे 30,000। 63% महागाई भत्ता झाला म्हणजे 3% वाढला तर डीए आहे मध्ये वाढ 31,500 रुपयाची। दरमहा वाढ ही 1,500 रुपयाची आहे। वर्षाला 18,000 रुपये वाढ। तर मित्रांनो, 1.24 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खिशात वाढणारी ही बातमी आहे। पैसे वाढणारी ही बातमी आहे। AICPI चा 149.9 चा आकडा पाहता जुलै 2026 चा डीए 3% वाढून 63% होणे निश्चित आहे। म्हणजेच 50,000 बेसिक असणाऱ्यांना दरमहा 1,500 रुपये जास्त मिळतील। सप्टेंबर मध्ये अधिकृत घोषणा झाल्यावर जुलै, सप्टेंबर, ऑगस्ट
सप्टेंबर 3 महिन्याचा फरक एरियरसह मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या ऑफिस ग्रुपला, पेन्शन ग्रुपला लगेच शेअर करा. माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अंतिम घोषणेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी करू नका. निवांत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.